जय हिंद मित्रांनो, जितेश बोर्डे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आपल्या येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी आता आपण काय करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जिथले आपले आलेले होते, प्रिव्हियस इयर आपले जे प्रश्न आलेले होते ते आपण घेणार आहोत. ओके, हा पेपर आहे 2018चा. आपण सुरुवात करू 2018च्या पेपरपासून. ओके, आता हळूहळू आपण 18, 19, 20 आणि च्या मागचे सुद्धा जे पेपर असेल आपण पूर्ण घ्यायचा प्रयत्न करू. परंतु काय करू, 2018पासून थोडा आपण सिलेबस आपण बघण्याचा प्रयत्न करू, कारण मागचे 2-3 वर्षातलेच पेपर चांगले बघणं चांगले जरुरी असतात. तर आपण ते पहिले बघूया, नंतर मागचे सुद्धा आपण घेऊया. कारण हे घ्यायचा उद्देश असा मित्रांनो, कारण जोपर्यंत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झामचा पॅटर्न समजत नाही, किंवा प्रश्न आयोगाचं म्हणणं काय, प्रश्न कोणत्या याच्यावर जास्त विचारला जाते ते आपल्याला कळत नाही. ओके, म्हणून आपण काय करू, ही सिरीज आपल्या एक्झामसाठी, एक्झाम जवळ आलेली आहे आपली, तर त्यासाठी आपण एकदम उपयुक्त असणार आहे. आपल्याला कसे प्रश्न टॅकल करायला पाहिजे, किंवा काही प्रश्न आपल्याला जर जमत नसेल तर त्याला आपण लॉजिक कसं लावून सोडवायला पाहिजे ते आता आपण बघूया. ओके, तर चला, याच्यातून आपलं काय होईल, काही प्रश्न रिपीट पण होतात, ते प्रश्न सुद्धा आपले जर पाठ होऊन गेले तर फायदा पण होईल आणि आपल्याला लॉजिक सुद्धा लावता येईल. तर चला, आपण काय करू, आता आपले प्रश्न घ्यायला सुरुवात करू. तर बघा, आता आपण पहिला प्रश्न घेऊ मित्रांनो. ओके, बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, यादी एक फर्स्ट आणि सेकंड याची जोड्या जुळणे आपलं. काय आता इथं जोड्या जुळवा जर आला मित्रांनो तर एकदम इजी असतं, यात जास्त घाबरून जायचं नाही. असे प्रश्न इझिली सुटत असतात, अशा प्रश्नाला जास्त घाबरून जायची आपल्याला जरूरत नसतात. तर बघा, आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची ट्रिक बघा. पहिलं काय, अर्धकुंडे दिले, नंतर अँथ्रोपोजिओग्राफी दिले, नंतर जिओग्राफिक ह्युमेना आणि कॉस्मॉस. बघा, आता प्रश्न पाहिल्यावर काय होतं, आपल्याला हा प्रश्न जर माहितीच नसला तर आपल्याला याच्याविषयी काही माहितीच नाही आहे तर आपण उत्तर देऊ शकत नाही. ओके, किंवा आपल्याला याच्याविषयी काही नॉलेजच नाही आहे. परंतु भरपूर मुलांना असं माहीत असतं की ठीक आहे, कार्ल रिटर झालं, फ्रेडरिक रॅडझेल झालं, याच्याविषयी थोडंफार तरी वाचलेलं असतं त्यांनी. ठीक आहे, मग आता आपल्याला जरी याच्यात फक्त एवढं जरी माहीत असलं ना मित्रांनो, की अँथ्रोपोजिओग्राफी जे आहे ना सेकंड, त्याचं फ्रेडरिक रॅडझेल आहे. ठीक आहे, फ्रेडरिक रॅडझेल आहे. जर एवढी जरी माहीत असलं तरी आपलं उत्तर निघत होतं. बघा, 3 नंबर. याचं उत्तर काय आहे, 3 नंबर. बघा, मग अर्धकुंडक म्हणजे काय, मग ती 2 नंबर, कार्ल रिटर. बघा, आता हे प्रश्न आहे ना, काय होतं, ह्या जोड्या लावायमधलं याच्यातलं जर समजा एखादी जर जोडी पुन्हा रिपीट झाली आणि आपण जर आता बघून ठेवायला असली तर आपल्याला जोड्या लावायला इझी जातं. म्हणून याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आपलं जे चांगले बघण्याचा किंवा अनालिसिस करण्याचा उद्देश हाच असतो मित्रांनो. ओके, त्याच्यामुळं याला हलक्यात घेऊन चालत नाही, याला एकदम बारकाई करायचं. कारण आयोगाचे तुम्ही बघितलं असेल मागच्या जे आपले पहिले जे प्रश्न विचारले असते आयोगानं, त्याच्यातले भरपूर प्रश्न रिपीट पण होतात किंवा त्यातलेच त्यात ते खेळत असतात. ओके, एवढं लक्षात घेऊन तुम्हाला चालायला पाहिजे. नंतर बघा, जिओग्राफिक ह्युमेना. आता जिओग्राफिक ह्युमेना काय आहे, त्याचं 2 नंबर, जीन्स ब्रुन्स. आणि कॉस्मॉस म्हटलं तर ते अलेक्झांडर व्हॉन हॅम्बोल्ट. आता होऊ शकतं पुढचा प्रश्न रिपीट होऊ शकतो की कॉस्मॉस म्हणजे काय, त्याच्याविषयी किंवा असं विचारू शकता जोडालावामध्ये. मग आपल्याला तेवढं माहीत पाहिजे काय होतं त्याचं, अलेक्झांडर व्हॉन हॅम्बोल्ट. ठीक आहे, म्हणजे ह्या जोड्या लावा आपल्या काय व्हायला पाहिजे मित्रांनो, डोळ्यासमोर आपल्याला पूर्ण फिट एकदम आपल्या डोक्यात बसायला पाहिजे, तरच आपण पुढच्या वेळेस याचा एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांची सत्यता तपासा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. बघा, आता हा एकदम इझी प्रश्न होता. बघा, आता कसं, पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांकाश फिरते म्हणतं. ठीक आहे, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, सत्य विधान, बरोबर विधान विचारलं, बरोबर आहे, फिरते म्हणजे तर सत्य आहेच. ब काय म्हणतं, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. हां, बघा, 4 मिनिटाचा कालावधी लागतोच ना. बघा, 15 रेखावृत्त, एक रेखावृत्त बघा किती, प्रत्येक रेखावृत्त ओलांडायला किती, 4 मिनिटं लागते. ठीक आहे, आता एवढं लक्षात ठेवायचं. 360, 24 तासामध्ये 360 अंश फिरते म्हटलं तर मग त्याचं जर आपण जर गणित केलं तर ते आपल्याला प्रत्येक रेखावृत्ताला 4 मिनिटात होणारच झालं ना. ठीक आहे, त्याचं जर तुम्ही गणित केलं तर 4 मिनिटं 100% होतच ते तेवढं जर लॉजिकली जर समजत असेल तर मग याचं उत्तर काय मित्रांनो, आणि ब दोन्ही सुद्धा काय बरोबर आहे. बघा, किती सोपा प्रश्न आहे आणि होऊ शकतं पुन्हा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्याच्यामुळं असे प्रश्न सोडायचेच नाही. पुढचं बघा, खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही. बघा, आता म्हणतं काय, भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही. कोणतं, ग्रॅबन, गट पर्वत, अवशिष्ट पर्वत का खचदरी. आता भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही म्हणतं ना. बघा, ग्रॅबन आहे, गट पर्वत आहे, खचदरी सुद्धा भू अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे, पण परिणाम नाही विचारला आपला तर ते अवशिष्ट पर्वत. ओके, अवशिष्ट पर्वत
हे त्याचा परिणाम नाही आहे. ठीक आहे, जे आपण कोणतं भूरूप भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही आहे. हे बाकीचे सगळे आहे, फक्त अवशिष्ट पर्वत असं नाही आहे. तर याचं उत्तर आपलं 3 नंबर. पुढचं बघा 4 नंबर बघा. हा प्रश्न किती सोपा होता, पण याच्यावर काय होऊ शकतं, आयोग पुन्हा प्रश्न विचारू शकतो. कसा बघा, आता आयडिया बघा. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्याचा योग्य पर्याय आपल्याला शोधा सांगितला. तर बघा, आता सगळ्यात पहिलं जर आपल्याला समजत असेल मित्रांनो की ही जी ना बघा एकदम उतार नाही आहे, हा स्लो उतार दिसतो. दुसऱ्यामध्ये तुम्ही बघा थोडा उतार दिसतो, पण तिसऱ्यात एकदमच उतार दिसायला लागला. ठीक आहे, आणि चौथ्यात असं मिक्स काहीतरी आपल्याला भरपूर दिसायला लागले. ठीक आहे, मग आता याच्यावर आपण काय समजू शकतो, चौथ्यात तर भरपूर मिक्स दिसायला लागला म्हणून आपल्याला ते काय येऊ शकतं, संमिश्र शंकू यायला पाहिजे. ओके, चौथा तर संमिश्र शंकू आहे म्हणून पहिले 2 ऑप्शन आपण इथंच काढून टाकू शकतो, कारण चौथ्यामध्ये आपल्याला संमिश्र पाहिजे म्हणून हे 2 ऑप्शन आपण काढून टाकले. ठीक आहे, पहिला कसं आहे बघा मित्रांनो, याचं काय होतं, असा हा जो स्लोप आहे ना, हा जो उतार आहे ना, हा एकदम कसा आहे, एकदम म्हणजे स्ट्रेट एकदम उतार नाही आहे, म्हणजे हळूहळू असं झालं आहे. मग ते काय झालं आहे, असा साचल्यामुळे मग हा कोणता मग सिंटर शंकू येऊ शकतो का तो, नाही, कारण हा एकदम हे असल्यामुळं तो ॲसिडिक लावा शंकू आहे. कसा आहे, ॲसिडिक लावा, आणि ॲसिडिक लावा एका याच्यात 3 नंबरमध्ये बघा. नंतर हा जो झाला हा बेसिक लावा शंकू आहे, असा उतार जर असला तर. आणि हा जो 3 नंबरचा आहे मित्रांनो, हा आहे सिंडर शंकूचा प्रकार. कसा, सिंडर शंकूचा. आणि सगळ्यात लास्टचा सगळ्यात माहितीच आहे कोणता, संमिश्र शंकू आहे. तर याचं उत्तर काय मित्रांनो, आपलं 3 नंबर. हे 3 नंबर याचं उत्तर येतं. बघा, एवढं जरी लॉजिक आपण लावता गेलं असतं ना, की हा असं होऊ शकतं बाबा, याच्यात वेगवेगळ्या दिसू राहिल्या, म्हणजे भरपूर गोष्टी दिसत्या म्हणून हा संमिश्र झाला. ओके, उद्रेक दिसतात, मग याच्यावर आपण उत्तर काढायला आपल्याला इजी जातं. तर असे प्रश्न असेच टॅकल करायचे जर माहिती नसेल तर. ओके, पुढचं बघा, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. बघा, आता हे वारे मित्रांनो, याला सॉल्व करण्याची ट्रिक बघा. काय म्हणतं, विषुववृत्ताकडून आपल्याला कशाकडं, ध्रुवाकडे जायचंय. तर आपल्याला लॉजिक एवढं कळायला पाहिजे ना, की आपलं विषुववृत्ताकडे बघा, हा विषुववृत्त आहे, आपल्याला इकडे ध्रुवाकडे जायचंय. इकडे एक ध्रुव पण असतो, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. इकडे जायचंय तर सगळ्यात लास्टला ध्रुवच वारे असणार ना, कारण आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे चाललो, ध्रुवाकडे उत्तराकडे नाही येऊ राहिलो, आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे चाललो. तर सगळ्यात लास्टला कसं असेल, ध्रुवीय वारे असेल. मग सगळ्यात लास्टला जर ध्रुवीय वारे असेल तर सगळ्यात लास्टला ध्रुवीय वारे असणारे 2च ऑप्शन आहे, म्हणून 3 आणि 4 काय झालं, कट झालं. हां, आता ह्या 2 मध्ये कन्फ्यूज आपण, पहिलं पश्चिमी वारे येईन का व्यापारी वारे येईन. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं जेव्हा आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातो ना, तर आपण पहिलं व्यापारी वारे, नंतर आपण त्याला प्रतिव्यापारी वारे लागतो. आपण त्याला प्रतिव्यापारी वाऱ्यालाच काय म्हणतो, आपण पश्चिम वारे म्हणतो. पण त्या ठिकाणी यांनी काय वापरलं, प्रतिव्यापारी ऐवजी पश्चिम वारे म्हणजे शब्द वापरला. म्हणून याचं उत्तर काय मित्रांनो, 2 नंबर. ओके, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. तर याचं उत्तर आपलं काय यायला पाहिजे, 2 नंबर. बघा किती एकदम इजी आहे. ही आकृती असा आपला गोल आहे ना मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं. हा विषुववृत्त इथे 0 असणार. ठीक आहे, आता हा कसा झाला, जास्त तापमान कमी दाबाचा पट्टा झाला. हा इथे काय होणार, जास्त दाबाचा पट्टा, हा जास्त दाबाचा पट्टा होणार. हा इथे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार, पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण, आणि ध्रुवावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार. म्हणजे एकूण 4 जास्त दाबाचे पट्टे निर्माण होणार आणि 3 जे कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार. ठीक आहे, आणि उत्तर ध्रुवाकडं वारे आपल्या उजव्या हाताला वळतात आणि दक्षिण ध्रुवामध्ये ते आपल्या डाव्या हाताकडे वळतात, म्हणजे इकडे वळतात. बघा, सॉरी, डावा हात म्हणतात इकडे वळतात. ठीक आहे, डावा हात इकडे येईल ना दक्षिणचा. ठीक आहे, इकडे वळतात. एवढं लक्षात ठेवायचं, उत्तरेला वारे आपल्या उजव्या हाताला वळतात आणि दक्षिणेला आपल्या डाव्या हाताला वळतात. एवढं लक्षात ठेवायचं, उत्तर आपल्याला सुटून जातं. पुढचा प्रश्न बघा, हा खालील 2 विधाने दिलेली आहे म्हणतं, त्यापैकी अ हे विधान असून आर त्याचे कारण आहे, तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य विधान निवडा. बघा, आता आपल्याला हा सॉल्व करण्याचा पण आता आपल्याला थोडी आयडिया करायची. कसा, बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. बघा, आता विषुववृत्त जे प्रदेश असतात मित्रांनो, आपण आताच बघितलं, विषुववृत्त प्रदेश म्हणजे कसं, तापमान जास्त असणार त्या ठिकाणी. ठीक आहे, मग तापमान जास्त असणार तर अशा ठिकाणी काय आहे, सागराची क्षारता कमी असणार संभवच आहे. ओके, असणार म्हणजे असणारच, म्हणजे ए तर बरोबर आहेच. ओके, पुढचं, विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही जे वैशिष्ट्ये असते ते असलेले असतात. बरोबर मित्रांनो, बघा, अ आणि आर दोन्ही सत्य असून त्याचं का आर हे अचं बिंचूक स्पष्टीकरण आहे. कारण का माहिती का, सागराची क्षारता कमी असण्याचं कारणच ते, कारण त्या ठिकाणी तापमान जास्त असतं. तापमान जास्त असले म्हणजे त्या ठिकाणी दाब कमी असणार ऑलरेडी. ओके, तापमान जास्त असणं म्हणजे काय, दाब कमी असणार. त्या ठिकाणी भरपूर पाऊस सुद्धा पडतो विषुववृत्तावर. ओके,
म्हणून त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, जास्त पाऊस पडल्यामुळे झाल्यामुळे नद्या त्या ठिकाणी जास्त जाऊन मिळण्यामुळं त्याच्या सागराची क्षारता आपोआप कमी होणार, म्हणजे होणारच. म्हणून त्याचं उत्तर काय येणार मित्रांनो, 1. ओके, बघा किती सोपं होतं. वरचा प्रश्न हे प्रश्न सुद्धा आपला सुटतो मित्रांनो. त्याच्यामुळे आपला लॉजिक म्हणजे आपलं जे हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पुढचं बघा, खालीपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही. बघा आता रासायनिक विदारणाचा प्रकार आपल्याला नाही विचारलेले. बघा, द्रवीकरण, भस्मीकरण, कार्बन क्रिया आपण ज्याला कार्बोनेशन्स म्हणतो, आणि क्षरण क्रिया. ठीक आहे. आता बघा, आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात आपलं जो रासायनिक मधलं आपण द्रवीकरण आपण करतो सोल्युशन. ठीक आहे, आपल्याला त्याच्यात नाही समजलं ना इंग्लिशमध्ये वाचायचं, कारण आपण केमिस्ट्रीमध्ये हे इंग्लिशमध्येच आपण वाचलेलं असतो 12वी 11वी 12वी सायन्सला. तर सोल्युशन, ऑक्सिडेशन्स, ओके, आणि कार्बोनायझेशन्स. ओके, पण कोरिएशन हे बघा क्षरण क्रिया असं काही नव्हतं. ओके, म्हणजे हा रासायनिक विदारणाचा काही असा आपला केमिकल वेदरिंगचा प्रकार नाही आहे, म्हणून याचं उत्तर आपलं 4 नंबर येतं. ओके, एवढं लॉजिकल होतं, काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये. बघा इथला सोपा प्रश्न असतो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 8 नंबरचा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा म्हणतो. ठीक आहे, आता योग्य विधान ओळखायचं आपल्याला. बघा काय म्हणतो, विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. ठीक आहे, आणि त्यानंतर काय म्हणतं, हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती याच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. बघा मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आयोगानं कसं फसवलं एवढं पण आपल्याला कधी कधी कळायला पाहिजे. ठीक आहे, आता काय म्हणतं, पहिलं बघा, विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. नाही, ती त्या हवेची काय होती मित्रांनो, विशिष्ट आर्द्रता होती. ठीक आहे, कारण शब्दच वर वापरला विशिष्ट तापमानावर, एवढं तरी लॉजिक लावू शकत होता तुम्ही. आणि नंतर काय म्हणतं, हवेची निरपेक्ष आर्द्रता. ठीक आहे, हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती. ओके, कमाल बाष्प धारण शक्ती याला आपण सापेक्ष आर्द्रता असं म्हणायचं, त्याला विशिष्ट आर्द्रता नाही म्हणायचं, त्याला सापेक्ष म्हणायचं. त्यांनी काय केलं, खाली वर केलेलं आहे. ठीक आहे, याचं सापेक्ष आर्द्रता या खालच्याला पाहिजे होतं आणि विशिष्ट आर्द्रता ह्या वरच्याची पाहिजे होती. ठीक आहे, तर ते वाक्य बरोबर असते, म्हणजे दोन्ही वाक्य काय आपले चूक आहे. म्हणून 2 नंबरचा आपला प्रश्न आपलं उत्तर येतो मित्रांनो. ओके, आणि दोन्ही काय चूक आहे. बघा एकदम इझी होतं. आता अशा प्रश्न आला कन्सेप्ट क्लिअर तर तेव्हाच समजायला पाहिजे की हा यार आयोगानं आपल्याला कसं फसवलं. आता हे कशामुळं आपलं क्लिअर होईल, आपण प्रिव्हियस क्वेश्चन पाहिल्यामुळं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालील योग्य विधाने ओळखा. ठीक आहे, आता इथे पण आपले योग्य ओळखायचे. बघा काय म्हणतं, सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीच व अक्षवृत्ताजवळ जवळजवळ समांतर जातात. ठीक आहे, आणि सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असते. बघा मित्रांनो, आणि आर हे काय दोन्ही सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. ठीक आहे, हे दोन्ही बरोबर आहे आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. बघा कसं, सागरी क्षेत्रात काय होतं, समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्ताजवळ जवळजवळ समांतर जातात. ठीक आहे, कारण सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असते. ठीक आहे, कारण त्याचं कारणच दिलेलं खाली, कारण सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परिणामापासून काय असतं मित्रांनो, मुक्त असते. ठीक आहे, त्याच्यामुळं त्याचं ते काय होतं, ते सागरी क्षेत्रात काय होतं, समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्ताजवळ काय होतं, जवळजवळ समांतर जातात. ठीक आहे, याचं उत्तर हे होतं आपलं, दोन्ही सुद्धा बरोबर होतं. 10 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. आता काय म्हणतो, खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायाची निवड करा. बघा बिनचूक म्हणजे कसा, बघा बिनचूक म्हणजे चूक नसलेला, म्हणजे कसा बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. जर ते नसेल समजत तर खाली करेक्ट ऑप्शन्स. ओके, हे बघा खाली वाचायचं, इंग्लिशमधलं वाचायचं. समजा नाही बाबा एखादं समजलं तर इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. ठीक आहे, मराठीत नाही समजलं तर, कारण कधी कधी होऊ शकतं आपलं पेपर सॉल्व करण्याच्या याच्यामध्ये आपल्याकडून थोडं कधी कधी नाही लक्षात राहत बाबा, तर त्यावेळेस काय करायचं, इंग्लिशमध्ये बघायचं, ते आपलं क्लिअर होऊन जातं. ठीक आहे, आता आपलं बरोबर विधान ओळखायचं आहे. बघा पहिलं काय म्हणतो, ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात. बघा आता खंडांत उतार जर समजा त्या ठिकाणी रुंद असला म्हणजे मोठा असला, बघा असा मोठा जर असला खंडांत उतार त्या ठिकाणी असं, मग हे क्षेत्र एवढं मोठं जर समजा आहे, मग या ठिकाणी मत्स्य उत्पादन जास्त होणारच ना, ऑब्व्हियसली होणार. मग सगळ्याला ते तेवढं लॉजिक तर सगळ्याजवळ आहेच आपल्याजवळ, म्हणजे तर आपलं बरोबर असणार. ठीक आहे, बरोबर असणार म्हणजे आपला हा ऑप्शन चालला गेला.
उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. बघा, उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे, ते पण बरोबर आहे. म्हणजे ब पण आपल्याला यायलाच पाहिजे म्हणून हा ऑप्शन सुद्धा आपला गेला. ठीक आहे, मग आता राहिलं आपलं क सत्य असं, म्हणजे ड तर असं पण चुकीचंच आहे, कारण ड कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलेच नाही आता. मग आपण ते नंतर बघू कसं चुकीचं आहे. आणि क बघा, उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. हे पण एकदम बरोबर आहे. बघा, उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून काय होतं, माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते, ते पण बरोबर आहे. पण ड काय होतं, भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. बघा, भारतामध्ये मित्रांनो अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाची, ही चुकीचं आहे. कारण सगळ्यात जास्त मासेमारी आपण सागरी क्षेत्रातूनच करतो मित्रांनो. ठीक आहे, इथलं जास्त ॲडव्हान्स नाही, म्हणजे होती असतलं भाग नाही आहे, परंतु सागरी क्षेत्रापेक्षा कमीच होती. ओके, त्याच्यामुळं ड तर असंच आपलं उडून गेलं असतं. आपण पहिले इलिमिनेशन केल्यामुळे ड तर असंच चुकीचं आपण ठरवलंच होतं. पण आपलं उत्तर काय मित्रांनो, अ ब क सत्य आहे. ठीक आहे, तिन्ही बरोबर आहे, ड चुकीचं आहे. बघा, इथलं सोपे प्रश्न असतं मित्रांनो. पुढचं बघा, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो. विकसनशील, ओके, म्हणजे विकसित नाही बरं का, विकसनशील आहे. ठीक आहे, जसं आपलं भारत सध्या विकसनशील आपण म्हणतो, त्या वाटेवर आहे विकसित व्हायच्या, तर आपण भारत सध्या आहे. तर काय होतं मित्रांनो, विकसनशील देशामध्ये काय होतं मित्रांनो, पाया जो असतो ना रुंद असतो, म्हणजे असा पिरॅमिड असा तयार होतो, आणि माथा अरुंद असतो, म्हणजे असा पिरॅमिड तयार होतो. ठीक आहे, आणि आपला भारत देश हेच दर्शवतो. म्हणून उत्तर काय येईल, रुंद पाया अरुंद माथा, रुंद पाया अरुंद माथा. ठीक आहे, कारण विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप असा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा, खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा, आता योग्य पर्याय निवडायचा आहे. भारताची काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. ठीक आहे, आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. आता हा प्रश्न बघा, काय म्हणतं, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. बघा मित्रांनो, आता भारत काही भूभाग उत्तर गोलार्धात काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे का, नाही, चुकीचं आहे ना भारत. ओके, आता आपण जर तर बघितलं, हा विषुववृत्त जातो मित्रांनो. ठीक आहे, विषुववृत्ताच्या वरच्या साईडला आपला काय भारत आहे. ठीक आहे, आपला ह्या ठिकाणी भारत आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, हा आपलं या ठिकाणी आपलं काय होतं, या ठिकाणी असा आपला भारत पाहायला भेटतो, म्हणजे कोणत्या उत्तरेला पाहायला भेटतो, उत्तर साईडला, पण कोणत्या पूर्व साईडला. ठीक आहे, मग आपण जर ते हे काय म्हणतं, काही भूभाग दक्षिणेमध्ये सुद्धा, म्हणजे खाली याच्या विषुववृत्ताच्या खाली आहे का, म्हणजे भारतातून विषुववृत्त गेले का, नाही, कर्कवृत्त आपण गेले, विषुववृत्त तर गेलेच नाही. मग एवढं तर आपल्याला माहीत आहे, म्हणून अ तर 100% चुकीचं आहे. ठीक आहे, याच्यावर आपण मग सांगू शकतो का अ तर चुकीचं आहे. आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार म्हणजे कसा, हा विस्तार म्हणजे हा आपला दक्षिण उत्तर विस्तार, आणि हा पूर्व पश्चिम विस्तार 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे म्हणतो. नाही ना, भारतात दक्षिण उत्तर जो विस्तार आहे मित्रांनो, बघा, हा जो विस्तार आहे पूर्व पश्चिमचा 2,933 किलोमीटरचा आहे, आणि उत्तर दक्षिण जो आहे 3,214 किलोमीटर मित्रांनो. ओके, 3,214 किलोमीटर आहे उत्तर दक्षिण विस्तार. हां, जर त्यांनी खालचं आपलं इंदिरा पॉईंट, म्हणजे ते डायरेक्ट खालचं पॉईंट जर घ्यायचं समजलं मग ते वाढतं, परंतु यांनी काय म्हटलं, आपल्या दक्षिण भारता भूमीचा म्हटलं ना, मग त्याचा जर म्हटलं तर आपण काय होतो, विस्तार तो इथला येत नाही, 7,500 जास्त झाला. ठीक आहे, म्हणून दोन्ही पण चूक आहे. एकदम इजी होतं, अ आणि ब दोन्ही काय मित्रांनो चूक आहे. ओके, काहीच नव्हतं. मॅप जर आपल्या डोळ्यासमोर आपण फक्त ज्यांना बघितलं असेल ना, त्यांना सध्यासाठी हा प्रश्न काहीच नव्हता. पुढचं बघा, खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, बघा काय म्हणतं, हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. आणि ब काय म्हणतं, प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. तर बघा मित्रांनो, आता हा प्रश्न आपल्याला जिओग्राफीचा विचारला, आपला पण इंडियन जिओग्राफीवर आला होता प्रश्न आपल्याला हा. तर हा जो मित्रांनो अ आणि ब दोन्हीसुद्धा योग्य आहे आपले, कारण हिमालयीन ज्या नद्या असतात मित्रांनो, त्या हिमालयाच्या अनेक रांगा जशा शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात म्हणजे खाली प्रवेश करतात, ते पण बरोबर आहे. आणि प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात, बरोबर आहे. म्हणजे त्या आपल्या प्रायद्वीपीय ज्या नद्या आहे, ज्या खचदरीतून वाहतात नदी आपल्याला माहीतच पाहिजे, नर्मदा, तापी नदी. ओके, ते तर आपलं उदाहरणच आहे, म्हणून ते पण बरोबर, म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य आहे हे.
पुढचा प्रश्न बघा, 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहे. बघा आता हा प्रश्न कन्फ्यूज नाही झाला पाहिजे, याचं एकदम तुम्ही चांगलं आता लक्षात घ्या. ओके, बघा पर्जन्य प्रदेश म्हणजे काय आणि पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय नेमकं. ओके, आता याचं उत्तर मित्रांनो, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची उद्दिष्ट म्हणजे आपला वैशिष्ट्य बाबा ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ते हे मित्रांनो प्रतिरोध पर्जन्य. आता प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय बघा, हा आपला सह्याद्री पर्वत इकडचा, ठीक आहे, आणि हा सह्याद्री पर्वत आहे आणि ह्या साईडला आपले जे वारे येते मित्रांनो, मान्सूनचं वारे समजा घेऊन आले, ह्या ठिकाणी काय होतं, ह्या पर्वतामुळं ते आडल्या जातात. ओके, आणि आडल्यामुळं वाऱ्याच्या ठिकाणी त्याला थांबवल्यामुळं ह्या साईडला काय होतं, आपल्या ह्या कोकणामध्ये पश्चिम साईडला जोरदार पाऊस पडतो कोकणात. ओके, या साईडला जोरदार पाऊस पडतो, आपण त्याला काय म्हणतो प्रतिरोध पर्जन्य म्हणतो. म्हणजे काहीतरी रोध उत्पन्न झाला मध्ये आणि त्यांना वारे आडल्यामुळं त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो. ठीक आहे, आणि पण इथून ज्यावेळेस ते खाली जातात ना वारे, मग पण ह्या डोंगरा लगतचा पायथ्या लगतचा जो भाग आहे या साईडचा एवढा, ह्या भागात याला काय म्हणतो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. ओके, हा याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, पाऊस पडत नाही, जेवढा पाहिजे त्या प्रमाणात पडत नाही, पडतो परंतु जेवढा पाहिजे त्या प्रमाणात पडत नाही. जसा ह्या साईडला पडतो आपल्याला कोकणामध्ये, तेवढा ह्या साईडला सोलापूरच्या साईडला नगरचा काही भाग या साईडला आपल्याला ते बघायला मिळत नाही. म्हणून हा भाग कसा आपण पर्जन्य छायेमध्ये म्हणतो आपण, कारण त्याची फक्त छायाच येते. कारण या डोंगराची काय होतं मित्रांनो, याच्यावर एवढी छाया पडते या साईडला एवढी, म्हणून या डोंगराच्या आसपास पाणी पडत नाही, समोर जाऊन पडतो पण या एवढ्या ठिकाणी पडत नाही, त्याला आपण पर्जन्य छाया म्हणतो. ओके, एवढं तर लॉजिकल आहे. परंतु आता एक आपलं हे जसं विदर्भ आहे बघा, या साईडला आपलं विदर्भ आहे समजा, तर या साईडला काय होतं मित्रांनो, विदर्भामध्ये दोन्ही शाखापासून पाऊस पडतो, त्याला ह्या शाखापासून पण पाऊस पडतो, निघून पण पाणी पडतो. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी पण मोठमोठे डोंगर आपल्याला पाहायला भेटतात. कारण हा पर्जन्य छाया सोडून पुढं परत गेल्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा डोंगर आपल्याला पाहायला भेटते, गडचिरोली तिकडं आपल्या गोंदिया भंडारा साईडला, तर त्या ठिकाणी काय होतं जोरदार पाणी पडतो. आणि ह्या साईडवरून येणारे वारे ह्या डोंगर आडल्यामुळे ह्या साईडला सुद्धा पाणी पडतात, म्हणून त्याला काय होतं दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो, म्हणून तिला काय होतं जास्त पाणीचा आपला पाहायला भेटतो. पण तसं मराठवाड्याला एवढं पाहायला भेटत नाही, कारण मधला भाग असल्यामुळं तिला थोडा कमीच पाणी पडतो. ओके, म्हणजे याचं उत्तर आपलं प्रतिरोध पर्जन्य येईल. पुढचं बघा, खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकाराची आहेत. बघा आता आपलं वैशिष्ट्य विचारली, जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नंतर नारळाचे उत्पादन घेतले जाते. आता एवढं जर माहीत पाहिजे ना, नारळाचं उत्पादन कुठं घेतलं जाते मित्रांनो, किनारवर्ती प्रदेशामध्ये, म्हणजे किनाऱ्यावर, जसं आपलं ज्या ठिकाणी किंवा मासेमारी अनुकूल असते, कुठं किनाऱ्यावर असतं, पर्यटकांसाठी आकर्षक कोण असतो, आपला किनारवर्ती प्रदेशच असतो ना, म्हणून आपलं 15 नंबरचं उत्तर आपलं काय, 15चं काय उत्तर मित्रांनो, किनारवर्ती प्रदेश. एकदम इजी होतं ना, काहीच नव्हतं. जलवाहतूक कुठं होते, पठारी भागात जलवाहतूक होते का नाही, हिमालयात जलवाहतूक होते का नाही, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात जलवाहतूकसाठी उपयुक्त काय नाही, होऊ शकतं थोडंफार नद्यामध्ये, परंतु जलवाहतूकसाठी उपयुक्त असं एकदम जबरदस्त साधन नाही ना ते, जसं किनारवर्ती प्रदेश असतात. ओके, म्हणून याचं उत्तर आपलं 3. बघा किती इजी प्रश्न होता हा. 16 बघा, UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या आपल्याला जोडायचे. ठीक आहे, UNEPच्या. तर बघा, नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोलियम, हायड्रोकार्बन, फ्लोराईड आणि मायकोटॉक्सिन्स. ठीक आहे, आता बघा माध्यम बघा कुठून काय भेटतो. आता याच्यात जोड्या लावायच्या आयडिया तुम्हाला सांगतो. आता बघा आयडिया काय, तर बघा आता सगळ्याला आपल्याला एवढं माहिती आहे ना की यार फ्लोराईड कशामुळं आपल्याला माहिती आहे का मित्रांनो, फ्लोराईड कशातून भेटतं एवढं जर माहीत असलं तर तिथून उत्तर निघू शकतो. ते कशातून बघा, फ्लोराईड म्हणजे स्वच्छ पाणी. ठीक आहे, फ्लोराईड म्हणजे स्वच्छ पाणी, मग त्याचा 4 यायला पाहिजे, कचं 4, म्हणजेच आपलं उत्तर आलं. बघा आलं, इथेच आपलं उत्तर निघलं ना. पण आता बघा नायट्रोजन ऑक्साईड, याच्यावर पण उत्तर निघू शकतं आपलं. नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे काय, कशात असतं आपलं NO2, तर ते आपलं हवामध्ये असतं, पण हवाला 2 ऑप्शनमध्ये होते, म्हणून तर पहिला आणि दुसरा ऑप्शन तरी कटलाच असतं आपला. पेट्रोलियम हायड्रोकार्बन कशातून भेटू शकतं, पेट्रोलियम हायड्रोकार्बन म्हणजे समुद्रामधूनच आपण ते मिळवतो. नंतर मायकोटॉक्सिन्स म्हणजे काय, अन्नातून. बघा एकदम किती इजी होत्या. आता जर समजा अशा पुढं ह्या जोड्या लावायच्या आल्या, त्यात एकदम फ्लोराईड दिलं तर फ्लोराईड म्हणजे स्वच्छ पाणी लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, पेट्रोलियम हायड्रोकार्बन म्हटलं समुद्र लक्षात ठेवायचं, नायट्रोजन ऑक्साईड म्हटलं सगळं माहितीचं हवा असतं, आणि मायकोटॉक्सिन्स म्हटलं अन्न. ठीक आहे, असं जर आलं पुढच्या वेळेस आता चुकण्याचं नाही. 17 नंबरचं बघा, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून
निवड केला. बघा जागतिक ओझोन दिवस एकदम लॉजिकल होतं. कोणता? 16 सप्टेंबर. माहीतच पाहिजे. ठीक आहे, याच्यात काही जास्त डिस्कस करण्यासारखं नाही मित्रांनो. 16 सप्टेंबर. ओके. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? बघा आता विचारलं काय प्रश्न, बघा प्रश्न सॉल्व्ह करण्याची हे बघा संपूर्ण मानवनिर्मित विचारलं बरं का, हरितगृह वायू. आता मिथेन जो आहे संपूर्ण मानवनिर्मित आहे ना, मानवनिर्मित आहे का? नाही. आता हे जो जास्त करून भात शेतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, मिथेन संपूर्ण मानवनिर्मित नाही आहे. ठीक आहे, म्हणून हा ऑप्शन गेला. नायट्रस ऑक्साईड सुद्धा नाही आहे. ठीक आहे, नायट्रस ऑक्साईड NO2 ते पण नाही आहे. नंतर कार्बन डायऑक्साईड सुद्धा नाही आहे. पण हां, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC आपण ज्याला म्हणतो तो पूर्ण मॅनमेड आहे, म्हणजे पूर्ण मानवनिर्मित मित्रांनो तो. म्हणून आपण याचं उत्तर काय आहे? 4 नंबर आहे. काय? क्लोरोफ्लोरोकार्बन्स. कारण हे बाकीचे जे आहे ना ते निसर्गाकडून थोडे क्या प्रमाणात का होत नाही, पण तयार होतात. ओके, त्यात माणसाचा काही म्हणजे थोडाफार सहभाग असतोच म्हणा, परंतु पूर्ण मॅनमेड नाही येते. ठीक आहे, संपूर्ण मानवनिर्मित नाही येते, पण संपूर्ण मानवनिर्मित एकच आहे, तो म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, ते माणसाशिवाय तो तयार होऊ शकत नाही. माणसाचंच ते आपलं काम असतं ते तयार करण्याचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. आता बघा 2 लगतच्या जर जीव समुदायातील संक्रमणात्मक जर प्रदेश आपण काय म्हणून ओळखू शकतो? इकोझोन, इकोपॉज, इकोटोन का इको टाईप? तर बघा आता हे जे मित्रांनो कोण असतो? इकोटोन. काय म्हणतो त्याला? इकोटोन. कारण 2 लगातचा म्हणलं जीव समुदाय म्हणलं तर काय? इकोटोन. ओके, इकोपॉज, इकोटाईप असं काही तर नव्हतंच. इकोझोन वाटू शकतं, पण याचं उत्तर इकोटोन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामान बदल होतो? बघा जागतिक हवामानात जर बदल आपल्याला पाहायचा असला तर कशामुळे होतो ते आपल्याला शोधायचं आहे. बघा असे प्रश्न जर सॉल्व्ह करणार असला मित्रांनो तर जास्त करून वरीलपैकी सर्व याचं उत्तर असतं. का? तुम्हाला आता आयडिया सांगतो बघा. कारण त्यांनी विचारलं ना काय काय बदल म्हणजे विचारलं, मग त्या 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड, हां असं बापा. आग आणि अतिचरण यांचा ऱ्हास, बघा जास्त आग लागली किंवा जंगलांना किंवा अतिचराई केली गुरांची आपण, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं? हवामानात त्या परिणाम होऊ शकतो. 5,000 वर्षापासून होणारी नंतर काय म्हणतं खाचरातील भातशेती, हां त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आता आपल्याला माहीत नाही बरं का हे होऊ राहिली भातशेती, पण हां आपण मान्य करायची का होऊ शकतं. औद्योगिक क्रांती तर आहेच आहे, म्हणून याच्या वरीलपैकी सर्व मारून द्यायचं अशा वेळेस. ठीक आहे, कारण अशा वेळेस काय होतं सगळीच कारणं असतात त्याची. हां एखादं कारण समजा लेच वेगळं आहे, आपल्याला माहिती पूर्ण हां याचा काही संबंधच नाही आहे, मग त्यावेळेस आपण डाऊट घेऊ शकतो. पण अशा वेळेस काय करायचं? जास्त करून ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर असतं. पुढचा प्रश्न बघा, आता इकॉनॉमिक्स प्रश्न. इकॉनॉमीची पण एकदम इजी मित्रांनो. आता आपण बघू, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? दुसरी पंचवार्षिक योजनेत आला नाही म्हणतो. ओके, बघा राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर, बोकारो. बघा मित्रांनो आता याची ट्रिक सांगतो तुम्हाला मी कसं लक्षात ठेवायचं. तर पण याचं तर पहिलं तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर येतं मित्रांनो फक्त बोकारो. काय? फक्त ड 3 नंबरमध्ये आहे, 4 नंबर मारायचं नाही. अशा वेळेस थोडं चांगलं कॉन्सन्ट्रेशनच प्रश्न बघायचा. इथे 4 नंबरला ड आहे म्हणून 4 नंबर मारायचं नाही, पण इथे उत्तरात 3 नंबर दिले. ओके, फक्त ड. बघा आता काय मित्रांनो, राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर. आता बघा कशात म्हणलं यांनी? दुसऱ्या पंचवार्षिक. आता तुम्हाला आयडिया सांगतो बघा, दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना आणि 6वी पंचवार्षिक योजना. बघा दुसरी, चौथी आणि 6वी ह्या 3 पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो आपण काय केलं मित्रांनो? हे लोह पोलाद कारखाने उभे केलेले. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण भिलाई, दुर्गापूर आणि आपलं राऊरकेला, ठीक आहे, हे आपण उभे केले. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? बोकारो कोणत्यामध्ये? चौथ्यामध्ये आपण स्थापन केली. ओके, आणि 6व्यामध्ये आपण काय केलं? सालेम आणि वायझॅक. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं कसं? बघा DB, BR आणि RG. DB, BR, RG, बोकारो, सालेम, वायझॅक. बोकारो चौथ्यामध्ये, ठीक आहे, बोकारो 14मध्ये आणि सालेम आणि वायझॅक जे 6व्यामध्ये. लक्षात ठेवायचं DB म्हणजे काय? दुर्गापूर, भिलाई ब्रिटनच्या मदतीनं आपण स्थापन केली, भिलाई रशियाच्या मदतीने आपण स्थापन केली आणि रूरकेला आपण जर्मनीच्या मदतीने स्थापन केली. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे DB, BR, RG
बोकारो, सालेम, वायजिक. ठीक आहे, लक्षात राहिलं. पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या 3 होत्या, DBBR-RG, आणि चौथीमध्ये बोकारो होती आणि 6वीमध्ये सालेम आणि वायजिक होती. एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न कसा आला तर सुटणार. ठीक आहे, त्याचं उत्तर होतं फक्त ड. पुढचं बघा, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही. बघा आता विचारलं काय, पुरवठाजन्य नाही म्हणजे काय असतं, कसा असणार मग तो, मागणीजन्य असणार. पुरवठाजन्य नसणार म्हणजे कसं असणार, मागणीजन्य असणार. तर आपलं मागणीजन्य शोधायचं आहे फक्त, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, निर्यात वाढ, साठा, पतनिर्मितीत वाढ आणि दुष्काळ. बघा आता सॉल्व करण्याची आयडिया बघा मित्रांनो, निर्यात वाढ, साठा आणि त्याचबरोबर आपण तुम्ही जर बघितलं असेल ना तर आपलं कोणतं एक निर्यात साठा तो पण येतो आणि आपलं एक दुष्काळ पण येतो. ठीक आहे, दुष्काळ, हे 3 हे कसे झाले, हे पुरवठाजन्य झाले. आपलं पुरवठाजन्य नाही म्हणजे आपलं मागणीजन्य ओळखायचं होतं. ठीक आहे, तर हे 3 कसे झाले, पुरवठाजन्य झाले. म्हणजे निर्यातात वाढ केली, आपण साठा करून ठेवला किंवा दुष्काळ पडला, हे कसं झालं, पुरवठाजन्य. परंतु पतनिर्मितीत वाढ होणं हा कसा झाला, पुरवठाजन्य नाही. म्हणजे हा कसा आहे, मागणीजन्य. म्हणून आपलं फक्त क याचं उत्तर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, फक्त क. म्हणून आपलं 22चं काय उत्तर येत मित्रांनो, 4 नंबर. बघा एवढं जरी आपलं लॉजिकल म्हणजे लॉजिक क्लिअर असेल ना आपलं, की यार निर्यातीत वाढ करणं, जास्त निर्यात जर आपण वाढ केली मित्रांनो, बघा कोणती गोष्ट आपण निर्यातीत जास्त वाढ केली तर आपल्या इथे काय होणार, त्या गोष्टीची कमतरता भासणार ना आपल्याकडे काय होणार मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होणार आपल्याला भाव वाढ होणार त्याच्यामुळे. ओके, आणि साठा आपण जर साठा करून ठेवला, जास्तच हे करून ठेवला, त्याच्यामुळे सुद्धा होणार. किंवा दुष्काळ पडला तर त्याच्यामुळे सुद्धा होणार. ठीक आहे, मग आपल्याला असं शोधणं आहे की मागणीजन्य म्हणजे पतनिर्मितीत वाढ केली आपण, ती हा कोणता घटक झाला, हा झाला मागणीजन्य घटक. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 23 नंबरचा. बघा हा प्रश्न काय म्हणतो, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही आहे. म्हणजे दारिद्र्य निर्मितीमध्ये याचा काही समजा सहभाग नाही बापा. बघा भाववाढ झाला. आता बघा हा प्रश्न सॉल्व करण्याची आयडिया सांगतो ना. भाववाढ, बघा भाववाढ झाली तर ऑब्विसली यार दारिद्र्य निर्मितीत आणखीन भर पडेल ना. म्हणजे हा ऑप्शन तर यायलाच नाही पाहिजे. म्हणजे समजलं का, हा ऑप्शन तर यायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ भाववाढ तर यायलाच नाही पाहिजे, म्हणजे तर यायलाच नाही पाहिजे, म्हणून हा 2 ऑप्शन केले. ठीक आहे, कारण एवढं तर लॉजिक लावू शकतो ना आपण की यार भाववाढ झाली तर भाववाढ झाल्यामुळे आणखीन दारिद्र्यात भर पडन ना. ठीक आहे, आणखीन भर पडन. ठीक आहे, वस्तू महाग झाल्या तर, आणि दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही म्हणून राहिले ते. मग भाववाढ तर आहे. शासकीय खर्चात वाढ, हां बघा शासकीय खर्चात वाढ आपण थोडं बाजूला ठेवू. तुटीचा अर्थभरणा आणि अल्पबचती आणि भांडवल निर्मिती. बघा आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, याचं उत्तर येतं आपलं फक्त ब आणि क. शासकीय खर्चात वाढ, तुटीचा अर्थभरणा, अल्पबचती आणि भांडवल निर्मिती सुद्धा येत नाही. ते पण सुद्धा काय होतं, अल्पबचती करणं आणि किंवा भांडवल निर्मिती करणं हे पण दारिद्र्य निर्मितीला काय मित्रांनो कारणीभूत आहे. परंतु शासकीय खर्चात वाढ करणं, बघा आता तुम्हाला मी आयडिया सांगतो. शासकीय खर्चात वाढ करणं म्हणजे कसं, बघा शासन समजा त्यांनी शासनाकडून समजा 1 कोटी रुपये जाहीर केले, समजा एक काम करण्या, आपण समजा फॉर एक्झाम्पल जाहीर केलं एक काम करण्यासाठी. ठीक आहे, मग ते काम त्यांना समजा रोडचं काम करणे समजा. ओके, बजेट आहे 1 कोटीचं समजा. मग त्या 1 कोटीमध्ये काम करण्यासाठी काय होईल मित्रांनो, त्या ठिकाणी मजूर तर लागणच ना. मग मजूर लागन, त्यांना पेमेंट द्यावं लागन. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे दारिद्र्य घटलं का वाढलं, घटलं ना. म्हणजे काही का होत नाही, पण पब्लिकच्या हातामध्ये पैसा यायला लागला ना. ठीक आहे, म्हणजे गरीब जनताकडे पैसा यायला लागला. मग शासकीय खर्चात वाढ केली त्यांनी. ठीक आहे, म्हणजे शासनाच्या खर्चामध्ये काय करायला लागले, ते वाढ करायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागलं, लोकांच्या हातात पैसा यायला लागला. म्हणजे याचा अर्थ दारिद्र्य निर्मिती थोडं कमी व्हायला लागलं बाबा, म्हणून ते येतं. तुटीचा अर्थ भरणं, बघा तुटीचा अर्थ भरण्यामुळे कसं होतं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 1000 रुपये, तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले, तुमचं बिल 1000 होतं, तुमच्याकडे काय झालं 1500चं बिल झालं. तुम्ही खाल्लं, तुम्हाला माहीतच नव्हतं, आपण जास्त उडवले, 1500 बिल झालं. मग 1500 बिल झालं, परंतु तुम्हाला खायचं होतं 1000चंच, तुमचं झालं 1500. मग तुम्हाला काय होईल, 500 रुपये तुमच्या खिशातून भरावं लागणार, एक्स्ट्रा भरावं लागणार. नसले तर मित्राकडून घेऊन तरी द्यावं लागणार. परंतु होतं काय, त्या हॉटेल मालकाला 500 रुपये एक्स्ट्रा चालले, कारण तुम्ही खाणार होता 1000चंच, चालले
₹500 एक्स्ट्रा, मग त्याच्यामुळं काय होईल, त्या हॉटेल मालकाचा थोडाफार काय होत नाही फायदा होईल. तुमच्यासारखे असे अनेक ग्राहक जर आले समजा असे पैसे जास्त देणारे, तर काय होईल, फायदा होईल. आणि त्या फायद्यातून तो काय करण, त्याच्या हॉटेलवर एखादा लहान मुलगा म्हणा किंवा कोणीतरी कामगार तो ठेवू शकतो. अशा पैशात जास्त पैसा यायला लागला तर म्हणजे त्या ठिकाणी तो काय झाला, एक रोजगार द्यायला लागला. म्हणून त्याच्यामुळं काय होऊ शकतं, दारिद्र्य निर्मूलन म्हणजे काय होऊ शकतं, दारिद्र्याला थोडं कमी होऊ शकतं. म्हणजे पूर्ण होत नाही, परंतु थोडंफार प्रमाणात काय होती दारिद्र्य निर्मूलन ते थोडं कारणीभूत होऊ शकतं की त्याला थोडंफार फायदा होऊ शकतो. म्हणून हे दोन गोष्टी त्यात येत्या, तुटीचा अर्थभरणा आणि शासकीय खर्चात वाढ. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आपलं काय मित्रांनो, ब आणि क. लक्षात ठेवा. आता असे प्रश्न आलेत, कसं सॉल्व्ह करायचं. पुढचं बघा, किमान जीवनाश्मक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारशी येतो. बघा, आता दारिद्र्याचा कोणता प्रकार आहे बाबा. आता दारिद्र्याचे आपल्याला एक तर सापेक्ष आणि एक निरपेक्ष हे दोन प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. पण हे काय म्हणतं, किमान जीवनाश्मक, किमान कमीत कमी जीवनाश्मक गरजाची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजेच काय म्हणतं, ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य. आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे कसा, बघा सापेक्ष दारिद्र्य कशा होते, दोन्हीची तुलना केली जाते. म्हणजे हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती समजा चांगला मोठा बिझनेसमॅन आहे, चांगला पैसे कमवतो, आणि हा बी व्यक्तीच आहे, तो पण बिझनेसमॅन आहे किंवा काही नोकरी करतो, पैसा कमवतो, परंतु याच्या तुलनेत या व्यक्तीच्या तुलनेत हा व्यक्ती थोडा कमी कमवतो. म्हणजे हा गरीब आहे का, नाही, हा गरीब नाही आहे, पण याच्यात या पहिल्याच्या तुलनेत हा दुसरा काय करतो, थोडा कमी कमवतो. म्हणजेच या दोन्हीमध्ये काय झाली, दारिद्र्यता आहे, पण कसं आहे ते सापेक्ष दारिद्र्य, या दोन्हीची तुलना केली गेली ना. ठीक आहे, तसं तुलना ती सापेक्ष दारिद्र्य कुठं चालतं जास्त करून अमेरिकेमध्ये. कारण त्या ठिकाणी काय होतं, आपल्याकडे कोणती पद्धत आहे मोजण्याची, निरपेक्ष दारिद्र्य आपण मोजतो, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ठीक आहे, कमीत कमी, कारण आपल्याकडं त्याच्या दारिद्र्याच्या खाली आपण मोजण्यासाठी याचा आपण वापर करतो. परंतु अमेरिकेत कोणतं आहे, सापेक्ष दारिद्र्य, कारण त्यांच्याकडं तुलना असते, कारण त्यांच्याकडे सगळे लोक त्याच्या वरतीच असते ना, त्या पॉवर्टीच्या वरतीच असते. जेवढं आपलं डॉलर ठरवून दिलेलं आहे वर्ल्ड बँकनं, त्याच्या वरतीच ते असतात. म्हणून त्यांच्याकडे सापेक्ष दारिद्र्य वापरलं जातं, आपल्याकडे निरपेक्ष वापरलं जातं. एवढं लक्षात ठेवायचं बस. आपल्याकडे फक्त जेवढ्या गरजा आहे त्याची पूर्तता जर व्हायला पाहिजे, ते आपल्या गरजा जर समजा तेवढ्या भागल्या नाही, आपल्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षणमधल्या तेवढ्या गरजा त्यांनी दिलेल्या आहे, तेवढं जर नाही झालं समजा, तेवढं आपल्याला नाही भेटलं, तर आपण त्या काय होतं, आपण त्याच्या दारिद्र्याच्या खाली आहे. आणि जर भेटल्या तर आपण दारिद्र्याच्या वरती आहे. म्हणजे आपण मालदार आहे, याचा अर्थ आपल्याकडे भरपूर पैसा आहे का असं होत नाही, पण आपण फक्त काय होतं, हा बाबा आपण आपलं जीवन जगू शकतो बाबा तेवढ्यामध्ये, फक्त एवढं होतं. ठीक आहे, पण सापेक्षमध्ये तसं नसतं. सापेक्षमध्ये दोन व्यक्तींची तुलना केली जाते, दोन्ही व्यक्ती श्रीमंत असतात. ठीक आहे, दोन्ही व्यक्ती चांगले असतात, परंतु पैसा पण कमवत असतात, परंतु त्यांच्यामध्ये काय होतं, चढाओढ असते एकमेकामध्ये वरती जाण्याची. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण, सापेक्ष दारिद्र्य. पुढचं बघा, अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान निवडा. बघा, आता हे 2013चं विचार त्यांनी अन्न सुरक्षाचं. आता असे प्रश्न जास्त हे नाही करायचं, असे प्रश्न आले तर सोडवायचे, नाही आले तर म्हणजे सोडून द्यायचे, स्किप करायचे असे प्रश्न. ठीक आहे, बघा, हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्या अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. आणि लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो ₹2 प्रमाणे जाडे भरडे धान्य व प्रति किलो ₹1 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. बघा, आता यात काय मित्रांनो, पहिलं 100% बरोबर आहे. हा कायदा काय करतो म्हणतो, अन्न सुरक्षा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो, हे बरोबर आहे. परंतु काय होतं, या लाभार्थ्यांना प्रति किलो ₹3 प्रमाणे किलो ना तांदूळ, परंतु हे इथे त्यांनी गलती केली. बघा, ₹2 प्रमाणे जाडे भरडे धान्य आणि ₹1 प्रमाणे गहू, असं नाही, ते उलटं केलं त्यांनी. ठीक आहे, ₹1 प्रमाणे काय जाडे भरडे धान्य देणारे आणि ₹2 प्रमाणे गहू, असं काही त्याचा उल्लेख होता. ते 2013च्या संदर्भात होता, म्हणून याचं उत्तर फक्त अ येणार. ठीक आहे, असे प्रश्न जास्त हे नाही करायचं, नाही आले तर सोडून द्यायचे, जास्त डोकं लावत बसायचं नाही. जर आपल्याला डाटा क्लिअर असला तर सॉल्व्ह करायचे, नसला तर मग पुढे चालायचं. आता हा प्रश्न बघा, भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे, एकूण याचा हा होता. तर हा प्रश्न स्किप केलेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न आपण सोडून देऊ, त्याच्यात योग्य ते उत्तर आपण निघत नव्हतं म्हणून ते सोडून देऊ. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले.
आता तर स्त्रियांचे सुद्धा 21 वर्ष करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा कोणता होता मित्रांनो? आता हा माहीतच पाहिजे आपल्याला की पुरुषांचे विवाहाचे वय 21 वर्ष आणि स्त्रियांचे 18 वर्ष होतं. तर तो कोणता होता मित्रांनो? आपला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. ठीक आहे, 1976चा होता. एवढं लक्षात ठेवायचं. याचं उत्तर आपलं 1 आहे. असे प्रश्न फॅक्च्युअल डाटा आपला माहीतच पाहिजे. आता दोघांचं सुद्धा 21 वर्ष आहे, महिलांचं सुद्धा 21 वर्ष केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले आहे? बघा आता बघा, भारत सरकारनं कोणता जो कार्यक्रम आहे जो सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केलेला आहे? आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम. बघा आता तर असे प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं काय मित्रांनो? सगळे बरोबर आहे, वरीलपैकी सर्व. कारण भारतीय सरकारनं केलं सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले. काय कोणकोणते कार्यक्रम येते? आम आदमी विमा योजना पण आहे, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना पण आहे आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम पण आहे. ओके, हे सगळे सुरू केलेले आहेत. ठीक आहे, याचं उत्तर आपलं 4 आहे. समजा आला प्रश्न रिपीट पण झाला तर लक्षात ठेवायचं. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजे GNI मापनाशी पुढील पैकी कोणते घटक संबंधित आहे? बघा आता हे आपल्याला ओळखायचे. तर बघा मित्रांनो, हे कोणकोणते? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम, नंतर आपलं नैसर्गिक संसाधनाचे घट आणि पर्यावरणाचा ऱ्हास, सगळे त्यात येते, म्हणजेच ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे जे आपण म्हणतो GNI ग्रीन नॅशनल इन्कम जे आपलं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहे मित्रांनो? तर नॅशनल इन्कम येतं आपलं, डिप्लेशन ऑफ नॅशनल रिसोर्सेस पण येतं आणि इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन्स सुद्धा येतं. ओके, हे सगळे त्यात येते. पुढचा प्रश्न बघा, 30 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? सहस्त्रक विकास लक्ष्ये MDGs यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? बघा आता आपल्याला माहीत पाहिजे, दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरण शाश्वतता आणि विकासासाठी जागतिक भागीदारी, या सगळ्या गोष्टी त्यात येत्या सहस्त्रक विकास लक्ष्यामध्ये. ठीक आहे, हे चारी मुद्दे त्यात होते, लक्षात ठेवा. आता वाटू शकतं विकासातील जागतिक भागीदारी नाही आहे, पण ते पण आहे. ओके, सहस्त्रक विकास लक्ष्यामध्ये सगळे येते. ठीक आहे, आपण त्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असा म्हणतो आपण त्याला. ओके, लक्षात ठेवायचं, सगळे येते. 31 नंबर बघा, महिला व बाल कल्याण योजनामध्ये पूर्वी कोणत्या योजनाचा समावेश होतो? बघा आता इकॉनॉमीचे प्रश्न मित्रांनो थोडे हार्ड वाटू शकते, परंतु एवढे घाबरून जायचं नाही. इकॉनॉमीचे सुद्धा भरपूर प्रश्न एकदम इझिली सॉल्व्ह होतात. ओके, बघा महिला व बालकल्याण योजनामध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनाचा समावेश होतो? अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान आणि बाल सुरक्षा अभियान, सगळे बरोबर आहे. ठीक आहे, बघा तुम्ही आतापर्यंत बघत असाल तुम्ही ऑल ऑफ द अबो किती प्रश्न आलेले, म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आयोग भरपूर प्रश्नाला जर असं माहिती जर देणं असलं त्यांना समजा, तर ऑल ऑफ द अबोच ते साधारण देत असतात. बघा याच्यात काही त्यांनी चुकीचं टाकण्याचा प्रयत्न केलाच नाही. अशा प्रश्नामध्ये एकदम सरळ देऊन टाकलं. ठीक आहे, आता आपण वाटू शकतं की यार महिला व बालकल्याणमध्ये बाल सुरक्षा तर यायलाच पाहिजे ना, बालकल्याण म्हटल्यावर राष्ट्रीय पोषण अभियान यायला पाहिजे, प्रधानमंत्री मातृत्ववंदना यायला पाहिजे, अंगणवाडी सेवा योजना यायला पाहिजे. एकदम इझी होतं, सगळे यात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 32 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही ज्या गोष्टीचा समावेश आहे हा होणे गरजेचं आहे. कारण बघा, कारण का मित्रांनो? ग्रामीण भागात स्वरोजगार हा जास्त प्रचलित आहे, बरोबर आहे. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील म्हणजेच एम्प्लॉयर आपण ज्याला म्हणतो अवलंबित्व वाढवते, ते पण बरोबर आहे. आणि असे केले नाही तर श्रीमंत व गरिबामध्ये दरी वाढेल, ते पण बरोबर आहे. आणि श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील, हे पण बरोबर आहे. ऑल ऑफ दी अबो. बघा पुन्हा एकदा ऑल ऑफ दी अबो आलो. तुम्ही लक्षात ठेवा आयोग कसे प्रश्न टाकतात आणि कसं फिरवतात. काहीच नव्हतं प्रश्न, फक्त दर्शक जरी तुम्ही चांगला विचार केला असता की दारिद्र्य घटवण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचं आहे. कारण बघा, कारण त्याला प्रश्न विचारला, कारण ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे सगळ्याला माहीतच आहे. आणि वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकावरील काय म्हणतं अवलंबित्व वाढवतं, हे पण बरोबर आहे. असे केले नाही तर गरीब आणि श्रीमंतमध्ये दरी वाढवेल, ते पण बरोबर आहे. आणि श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील असं जर नाही केलं तर कारण दिलेलं आहे. बघा लक्षात ठेवा, चारी बरोबर आहे. आता 33 नंबर प्रश्न बघा,
मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश या अहवालात मांडली गेली. बघा, मानवी दारिद्र्य म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ओके, इकडे बघा, इंग्लिशमध्ये बघायचं. ओके, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. आता आपल्याला विचारलेलं आहे, तर कोणत्या अहवालात मांडली गेली मित्रांनो? तर याचं उत्तर आपल्याला, आता हे तर लॉजिकलच आहे. जर आपण राज्यसेवेची तयारी करतो तर एवढं तर आपल्याला माहीत असेल. कोणता आहे तो? मानव विकास अहवाल 1997चा आहे. ठीक आहे, मानव विकास अहवाल 1997. एकदम इजी होतं. पुढचं बघा, 34 नंबर प्रश्न काय म्हणतो? शीर्षगणात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरामध्ये खाली वाचायचं, शहर अनुशासन संरचना नसतात, आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात आणि शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. बघा, आता इथे ऑल ऑफ द अबो करायचं का अशा वेळेस पण बघा, आता होऊ शकतं. हां, सगळ्या वेळेस असे प्रश्न आलेले होते. आता ह्या ठिकाणी पण ऑल ऑफ द अबो येणार, कारण मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलं मित्रांनो की कारण असं विचारलं तर सगळे प्रश्न बरोबर ते वरवर की सर्व मारायचंच का. बघा काय म्हणतं, शीर्षगणात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ एक मोठं आव्हान आहे. कारण अशा शहरामध्ये काय होतं, अनुशासन संरचना नसतात. कारण तिला अनुशासनच नसतं तिला बरोबर भरमसाठ वाढ होणार. ज्या ठिकाणी अनुशासन असणार त्या ठिकाणी चांगलं काम होतं, म्हणून एकदम व्यवस्थित सुरळीत चालणार. त्या ठिकाणी असं भरमसाठ वाढ होणं शक्यच नसतं. म्हणून त्या ठिकाणी काय, अनुशासन संरचना नसतात. एकदम लॉजिकल होतं. आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधासुद्धा नसतात, म्हणून अशा गोष्टी घडतात. आणि शहरांची वाढ वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. हे पण लॉजिक बरोबर आहे. म्हणून सगळे बरोबर आहेत मित्रांनो. बघा, पुन्हा एकदा ऑल ऑफ द अबो लक्षात ठेवा कसे प्रश्न येतात. ओके, पुढचा प्रश्न बघा. आता हे पंचवार्षिक योजना पाठच पाहिजे बरं का. पंचवार्षिक योजना लक्षातच ठेवा. आता या 12व्या पंचवार्षिक योजनेचे 2012 ते 17 ठीक आहे हा ह्याचा कार्यकाल आहे. ठीक आहे, पण हा पूर्ण झाला नव्हता, आपल्याला माहीतच आहे. मोदी आले आणि 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना केली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. मुख्य उद्दिष्ट काय होते बघा. आता ह्या ठिकाणी मुलं कन्फ्यूज कशामध्ये होऊ शकते, या आर्थिक वृद्धी ह्या 2 ऑप्शन तर कन्फ्यूज होणारच नाही मुलं. जलद वृद्धी विकास साधने किंवा आर्थिक वृद्धी स्थिर करणे हे तर अगोदर होऊन गेले, हे नव्हतंच त्यात. हां, पण जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने होतं का जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने होतं? या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचंच नाही. कारण का बघा, जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं आणि ज्याच्यात शाश्वत हा शब्द आला तो 12व्यामध्ये होता. ओके, हा 12व्यामध्ये होता, लक्षात ठेवा. हा 11व्याचा म्हणजे तर 4 असणार आपलं. एकदम इजी आहे बरं का. असे प्रश्न लक्षात ठेवा. जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी म्हणलं 11वी पंचवार्षिक योजना, आणि जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीचं साधने म्हटलं, शाश्वत शब्द आला, सस्टेनेबल आला तर समजून घ्यायचं 12वी पंचवार्षिक योजना आहे. पुढचा प्रश्नाचा बघा 37 नंबरचा. खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिट GEOचे अचूकपणे वर्णन करते? बघा आता कोणाचे अचूकपणे वर्णन करते? आपला 36 नंबरचा प्रश्न आहे तो. समुद्र सपाटापासून उंची 20,000 किलोमीटर व 1 कक्ष परिभ्रमणास 12 तास लागतात. समुद्र सपाटापासूनची उंची 36,000 किलोमीटर व 1 कक्ष परिभ्रमणास 24 तास लागतात. आणि समुद्र सपाटापासून उंची 400 किलोमीटर असं काही नाही मित्रांनो, हे तर एकदम सरळ धोका आहे. तेव्हाच समजतं आपल्याला. 90 मिनिटं असं पण नाही. हां, ह्या 2मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो, पहिल्या 2मध्ये. पण एवढं माहिती मित्रांनो की यार जिओ स्टेशनरी आपलं जे जिओ स्टेशनरी ऑर्बिट जे असतं मित्रांनो, ते जे असतं मित्रांनो आपलं ते 36,000 किलोमीटरच्या वरती असतं उंची त्याची, एवढं लक्षात ठेवा. म्हणून उत्तर आपलं 2 यायला पाहिजे. आणि परिभ्रमण त्याचा काळ किती असतो? 24 तास एवढं लागतात. ठीक आहे, आपलं जिओ स्टेशनरी जे ऑर्बिट असतं. ओके, म्हणून त्याचं एवढं लक्षात ठेवायचं कारण येतं 20,000 म्हणजे लेख कमी झालं ना, त्याचं आडवं त्याच्या वरती असतं, 36,000 किलोमीटरपर्यंत असतं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आपलं 2 यायला पाहिजे. इजी होतं ते. लॉजिकल प्रश्न होता बघा. फ्रेसनल्स बायप्रिझममध्ये तरंग लांबी ठीक आहे लॅम्बडा किंमत कशावर अवलंबून असते? ठीक आहे, आता बघा आपल्याला ओळखायचं कशावर अवलंबून असते. 2 संलग्न उगमस्थानातील अंतर, फ्रिंजची रुंदी, स्टील व दूरदर्शकाची नेत्रकातील यांतील अंतर बनतं. तर बघा मित्रांनो, आता हे 37 नंबरचा आपला प्रश्न आहे. या पुन्हा एकदा आयोगानं ऑल ऑफ द अबो उत्तर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम समजून जायला पाहिजे की आयोग कसं फिरवतं या प्रश्नांना.
आपल्याला विचारलं काय फ्रेसनल्स प्रायप्रिझममध्ये तरंग लांबीची किंमत आपल्याला विचारलं कशावर अवलंबून असते, तर ती मित्रांनो 2 संलग्न उगमस्थानातील अंतर याच्यावर सुद्धा अवलंबून असते, फ्रीजची रुंदीवर अवलंबून असते आणि स्टील व दूरदर्शकाची नेत्रकाचं यातील अंतर सुद्धा अवलंबून असते. वरीलपैकी सर्व. ओके, याचं उत्तर आपलं वरीलपैकी सर्व आहे. ओके, तर थँक्यू मित्रांनो.